हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने इयत्ता 7वी साठी घेतल्या जाणाऱ्या रयत प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच आरटीएस, तर या परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारलेले असतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाशी संबंधित काही सराव प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, क्ष आणि ज्ञ हे टिंबटिंब आहेत. याच्यासाठी 4 पर्याय दिलेत: महाप्राण, अल्पप्राण, जोडाक्षरे की संयुक्त स्वर. तर यापैकी अचूक उत्तर आहे जोडाक्षरे. दुसरा प्रश्न, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. इथं कुंभकर्णच हा अधोरेखित शब्द आहे. त्याची जात आपल्याला ओळखायची आहे. त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेत: विशेषण, भाववाचक नाम, सामान्य नाम की समूहवाचक नाम. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सामान्य नाम. तिसरा प्रश्न आहे, शाळेत वेळेवर यावे. यामधल्या अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. 4 पर्याय आहेत: कर्ता, अधिकरण, करण की संबंध. अधोरेखित शब्द आहे शाळेत. मग ह्या शब्दाचा आपल्याला विभक्तीचा कारकार्थ ओळखायचा आहे. या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे अधिकरण. पुढचा प्रश्न, कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल? कुत्र्या, कुत्री, कुत्रे की कुत्री. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कुत्र्या. खालीलपैकी तत्सम शब्द कोणता? घोडा, वृक्ष, चिमणी की टेबल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वृक्ष. पुढचा प्रश्न, मठ्ठा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? हिंदी, गुजराती, तमिळ की तेलुगू. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तमिळ. पुढचा प्रश्न आहे, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? प्र के अत्रे, कृ के दामले, रा ग गडकरी की वि.वा. शिरवाडकर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कृ के दामले. पुढचा प्रश्न आहे, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते? त, ई, आ. दुसरा पर्याय नि, शी, ई. तिसरा पर्याय चा, ची, चे. आणि चौथा उल, हुन. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चा, ची, चे. हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहे. 9वा प्रश्न आहे, खालील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी. 4 पर्याय याच्यासाठी दिलेत: नाम, क्रियाविशेषण, क्रियापद की विशेषण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते? व, परंतु, समोर, वा वा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समोर.